या राणे कुटुंबाला मस्ती आणि माज आलेला आहे। मग ह्यांची मस्ती शिवसैनिक उतरवणारच। ही नामर्दाची औलाद ही सांगत होते की आम्ही भास्कर जाधवाचा बदला घेण्यासाठी गेलोय। तू जर मर्द असता तर पोलीस प्रोटेक्शन घेऊन गेला नसता, ना मर्दासारखं पोलीस प्रोटेक्शन घेऊन गेला तरी देखील शिवसैनिकांनी तुला फोडलाय, तोडला आहे, तुला तुडवला आहे। जर पोलीस प्रोटेक्शन नसतं तर तुझं पटकडच्या पटकड लाल केलं असतं, ही विसरून जाऊ नका। आणि राणे कुटुंब म्हणजे वाघाचं दात ज्याप्रमाणे काढलं जातात आणि शिपूट नसतोय अशा पद्धतीने त्यांची परिस्थिती झालेली आहे। ती आता बिनकामाची सिस्टीम आहे, त्यांना म्हणजे वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीने भाजपने त्याचा वापर केलेला आहे। त्याच्यामुळे राणेने आपल्या अवकातीत राहावं। अहो मुळात ही बेन जी आहे ते महाराष्ट्राच्या मातीतलं नाही, ही बेन जी आहे नेपाळवरून आलेलं बेन आहे, त्या महाराष्ट्राच्या मातीत चालत नाही। आणि नेपाळला नेपाळी वॉचमॅनगिरीच करतात महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे भास्कर जाधवांची नेपाळी दोन आहेत म्हणलेलं ती वॉचमॅन बरोबर आहेत। नित्या राण्याला वाय दर्जाची सिक्युरिटी देऊन महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्र जळण्याचं काम केलं आहे, महाराष्ट्रात राख रांगोळी करण्याचं काम या भाजपने षडयंत्र केलं आहे। म्हणून ह्या नित्या राण्याला वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे। महाराष्ट्रातल्या गोरगरिबाचं, युवकांचं, मराठा, ओबीसी, मुस्लिम यांच्या या समाजामधल्या युवकाची डोके भडकवून दंगल घडवून महाराष्ट्राचा राख रांगोळी करण्यासाठी या गुन्हेगाराला पोलीस संरक्षण दिलेलं आहे। आणि ही भाजप किती जरी यांना प्रोटेक्शन दिलं तरी या भाजपला काही या राणे कुटुंबाचा फायदा होणार नाही।